नमस्कार. चायनाने जे त्यांचं मार्केट आहे ते आपल्या भारतातल्या प्रीमियम गुड्ससाठी ओपन केलेलं आहे. म्हणजे तुम्ही बोलाल की म्हणजे नेमकं काय? आता कुठले पण प्रोडक्ट्स आपण चायनात विकू शकतो? तर नाही. जे भारताचे जे एक्सपेन्सिव्ह प्रोडक्ट्स आहेत तेच आपण चायनात विकू शकतो. मग ही जशी खबर आली तशा माझ्या मनात विचार आला की हां, पण भारत विकणार काय? म्हणजे आता समजा जे एक्सपेन्सिव्ह प्रोडक्ट असतात ते एकतर मेड इन US किंवा युरोप किंवा यांच्या इकडे बनतात. एक्सपेन्सिव्ह प्रोडक्ट्स ते आपण विकत घेतो आणि जे चीप प्रोडक्ट्स असतात ते एक तर चायनामधून येतात. म्हणजे अशी कुठलीच गोष्ट नाही आहे जो भारताकडे असा वेगळा आहे. म्हणजे भारत विकणार का चायनाला? मग आणि असं पण नाही की काय पण येऊ शकतो. जे प्रीमियम कॅटेगरी आहे ना तेच कॅटेगरीमध्ये जाऊ शकतो. कारण जो ते बोलतात की $100 बिलियन जो ट्रेड डेफिसिट आहे, म्हणजे जास्त चायनाला मिळतात ना, तर चायनाचे जे आहेत का सरकारमध्ये कार्यकारी ते बोलतात की हां, $100 बिलियन आहे, मग आम्हाला ते कमी करायचं आहे. म्हणजे त्यांना काय वाटलं की आता समजा USने कसा त्यांचा $300 बिलियन डेफिसिट चायनाचा, तर US मध्ये कसा डोनाल्ड ट्रम्प आला असं डायरेक्ट टॅरिफ लावले, तसंच जर इंडियामध्ये पण कोण पण आला आणि जर उठून जर त्याने टॅरिफ लावले तर चायनासाठी वाईट होईल ना. मग त्यामुळे चायनाने आधीपासूनच इंडियाला सांगितलं की तुमच्या प्रीमियम जे गुड्स आहे ते आमची ते बनवा. पण तुम्ही विचार करत असाल की ठीक आहे, प्रीमियम गुड्स नाही आहे, पण मग मग इंडिया एक्सपोर्ट तरी काय करतं चायनाला? तर तुम्हाला सांगायचं झालं तर भारत चायनाला एक्सपोर्ट जे टॉपला जे येतं ते म्हणजे आयरन ओर, म्हणजे रॉ मटेरियलच आहे. आणि ते पण किती $14 बिलियन. मागच्या वेळी $16 बिलियन होतं. आता 14 बिलियन, म्हणजे काहीतरी 10-12% कमीच एक्सपोर्ट केलं मागच्या वर्षीपेक्षा. म्हणजे काय करतं, आपण ओर बनवायचं, चायनाला एक्सपोर्ट करायचं, तिकडे त्यांचा प्रोसेस करणार, तो कच्चा माल प्रोसेस करून कम्प्युटर लॅपटॉप काय पण ते बनवणार आणि परत ते महाग त्याचे प्राईस वाढवून भारतात विकणार. म्हणजे काय होतं आहे की मी समजा बटाटे विकतो आहे, तर माझ्याकडनं दुसरा देश बटाटे घेतो आहे, प्रोसेस त्याला करतो आहे वगैरे करतो आहे, त्याचे चिप्स फ्राईज हे सगळं बनवतो आहे आणि मला समजा बटाट्याचे एक किलो बटाट्याला समजा $30 पडत असेल, तर तो 100 ग्रॅम बटाट्याचे माझ्याकडनं 30-40 घेऊ शकतो. मग तेच ते आता हेच चालू आहे की चायना हे असंच करते की दुसऱ्यांकडनं पैसे घेते. हे कसं मॅन्युफॅक्चरिंग एकदम चीप आहे ना. मग आता भारताला ते स्वतःकडे लक्ष द्यायला पाहिजे की भारत चायनामध्ये आता जे लोक नाही बनवत आहेत किंवा त्यांच्या बिझनेसला वाटलं की आता तिकडे ह्या गोष्टीमध्ये फ्युचर नाही आहे, तर त्या गोष्टीपासून आपण सुरुवात करायला पाहिजे. त्यात आपण टॉप बनायला पाहिजे. आत्ता जे एक्झिस्टिंग आहे त्याच्यापेक्षा आपल्याला अजून जाम वाढवायची गरज आहे. कारण आता चायनासारखं जर आपलं व्हायचं असेल तर आपल्याला जाम ग्रोथ गरजेची आहे. त्यांनी मागच्या 20 ते 30 वर्षात एवढी ग्रोथ प्राप्त केली आहे जी आपल्याला पुढच्या 20-30-40 वर्षात करायला लागणार आहे. त्यामुळे हे आता ते परत ते जे ऑफिसर होते चायनाचे, ते बोलले की त्यांनी म्हणजे आता आता SCO समिट पण हे होणार आहे, म्हणजे ज्यात PM मोदी आणि दुसरं जे वर्ल्ड लीडर्स असतात ते एकत्र येणार आहेत. त्याच याच्यातमध्ये पण हे बोलले, आपले ते अधिकारी बोलले की इंडिया म्हणजे त्या रिपोर्टरने विचारलं की ह्यावेळी तुम्ही PM मोदीला इन्व्हाइट करणार का? तर अधिकारी बोलले हां, PM मोदीला इन्व्हिटेशन गेलं आहे आणि आम्ही पण एवढंच त्याला बोलायला पाहिजे ना. पण त्याने अजून बोललं की इंडियासोबत आम्ही रिलेशन आपले कसले ट्रेड रिलेशन आम्ही वाढवण्याचा प्रयत्न करतो आहे. त्यांचं जे डेफिसिट आहे ते आम्ही कमी करतो आहे. त्यासाठीच आम्ही जे प्रीमियम सेगमेंट आहे
ते आम्ही ते तिथे ते त्याचा ॲक्सेस चायनीज ॲक्सेस आम्ही भारताला देतो आहे. पण प्रश्न तोच आहे ना शेवटी, की भारत असं काहीच नाही जे चायनामध्ये आहे. म्हणजे जे टॉपच्या मशिनरीज किंवा जे पण आहे, जे महाग आहे स्वस्त, ते सगळं चायनामध्ये आहेच. तेव्हा भारत नेमकं विकणार का चायनाला, हा प्रश्न आहेच आहे. त्यामुळे आपल्याला भारताला ते तर सगळ्यांना हे आहे की जेवढं आपल्याला मेड इन इंडिया घेता येईल तेवढं मेड इन इंडिया घ्यायचं. चायना किंवा दुसऱ्या पण कुठल्या पण देशाचं असेल ते घेणं टाळायचं. जर आपल्याला ऑप्शन असेल इंडियाचा तो इंडियाचा घ्यायचा नेहमी. पण आपल्याला काही ऑप्शन नसेल, आपल्याला घरचं घ्यायलाच लागेल, तर आपण दुसऱ्या ब्रँडचं घेऊ शकतो, म्हणजे चायना किंवा, कारण आपल्याला ऑप्शन नाही ना. पण जर इंडियन हे असेल ऑप्शन, ते थोडा महाग असेल पण तरी आपण इंडियनच घ्यायचं, ज्याच्याने आपल्या देशाचाच पैसा राहील. याच्यामुळे पैसा आपला सगळा दुसऱ्या देशात जातो आणि मग तोच पैसा आपल्यावर ते मिलिटरीवर खर्च करतात चायना वगैरे, आणि मग त्याच्या आपल्याच पैशाने आपल्या जवानांना मारलं जातं. त्यामुळे आपण ट्राय करायचं की जेवढं इंडियन ब्रँड्सचं प्रोडक्ट्स कन्झ्युम करतील तेवढं कन्झ्युम करायचे. थँक्यू.